खूप ऍसिडिटी होते, पोटात जळजळ पण होते. खूप सारे उपाय ट्राय केले पण काहीही होत नाही. तुमच्याही बाबतीत असं होतंय का? तुम्हालाही असं हेवीनेस जाणवतंय का? खूप सारे मेडिसिन्स घेऊन पण रिझन मात्र कळत नाहीये. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर खाली तुम्ही लिहून पाठवा, मी त्याची नक्की उत्तरं देईन. मी हेल्थ कोच हेमांगी आणि आज आपल्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर सिरीजचा डे 5 आहे आणि आजच्या या सिरीजमध्ये आजच्या या दिवसात आपण बघणार आहोत की स्ट्रेसचा आपल्या गट हेल्थवरती म्हणजे आपल्या पचन संस्थेवर त्याचा कसा परिणाम होत होतो. तर आज सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. स्ट्रेस हा फक्त मनालाच नाही तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपल्या पचन संस्थेला पण मोठा धक्का देतो. वारंवार ऍसिडिटी होणे, गॅस होणे, अपचन होणे याचं मेन कारण ना स्ट्रेस पण असू शकतो. स्ट्रेसमुळे काय होतं तर स्ट्रेसमुळे आपल्या पोटात जे ऍसिड आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि ते प्रमाण वाढलं की आपल्याला जळजळ होणे किंवा ऍसिडिटी होणे किंवा अपचन होणे ह्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. स्ट्रेसमुळे जे आपल्या पोटातील डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते कमी प्रमाणात तयार होतात आणि स्ट्रेसमध्ये जे आपण जेवण करतो किंवा जे अन्न खातो त्याचं नीट प्रॉपर विघटन होत नाही, म्हणजे ते प्रॉपर पचत नाही आणि त्यामुळे आपल्याला जडपणा वाटतो किंवा आपल्याला काही खाल्लं तरी हेवीनेस वाटतो. काही ना स्ट्रेसमुळे ना भूकच लागत नाही किंवा काही ना स्ट्रेसमुळे ओव्हर इटिंग करतात. असं तुम्ही खूप वेळा पाहिलंही असेल की खूप स्ट्रेस आलं की काही ना अजिबात भूक लागत नाही, त्यांचं मन होत नाही काही खायला आणि काही जण स्ट्रेस आलं की ओव्हर इटिंग करतात. त्यामुळे काय होतं, ओव्हर इटिंग केल्यामुळे वजन वाढतं. तसंच स्ट्रेसमुळे ना आपल्याला मळमळ किंवा उलटी आल्यासारखी भावना होते. तर काय होतं तर आपलं जो ब्रेन आहे आणि आपली जी पचन संस्था आहे म्हणजे जे गट सिस्टीम आहे ती एकमेकांना कनेक्ट आहे. त्याच्यामुळे काय होतं तर जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो त्यावेळी आपल्याला मळमळ किंवा उलटी ह्यासारख्या भावना निर्माण होतात. तणावामुळे खराब झालेले पचन सुधारण्यासाठी करायचं काय? तर तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. फर्स्ट आहे की तुम्ही 10 ते 15 मिनिटं योगा किंवा मेडिटेशन दररोज करू शकता. तसेच तुम्ही बॅलन्स डाएट घ्या, त्याच्यामध्ये फायबरयुक्त जे पदार्थ आहे त्याचा इन्व्हॉल्व तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करू शकता. तसेच घरगुती जेवण आणि हलकं जेवण तुम्ही प्रेफर करू शकता, ज्याच्यामुळे स्ट्रेस कमी होऊन तुमचं पचन सुधारण्यास पण मदत होईल. तसेच तुम्ही नियमित व्यायाम किंवा चालणं करा, त्याच्यामुळे पचन सुधारण्यास खूप मदत होईल. तसेच 7 ते 8 तासाची कंपल्सरी एक प्रॉपर झोप घ्या, त्याच्यामुळे जे आपले कॉर्टिसोल नावाचं जे हार्मोन आहे त्याचे लेवल कमी होण्यास मदत होईल. भरपूर पाणी प्या, कारण आता उन्हाळा आहे, समर डेज चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यात भर म्हणजे स्ट्रेस ह्याच्यामुळे कंबाईन झाल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा खूप आणि मेन म्हणजे पचन संस्थेवर त्याचा खूप घातक परिणाम होतो. त्याच्यामुळे स्वतःला हायड्रेट ठेवा. तुम्ही भरपूर पाणी प्या आणि हायड्रेशन मेंटेन करा. घरगुती उपायांमध्ये तुम्ही पाणी किंवा सॉपचं पाणी म्हणजे बडीशेपचं पाणी, जिरा पाणी किंवा अद्रक पाणी तुम्ही घेऊ शकता, ज्याने तुम्हाला गॅस ऍसिडिटी सारख्या ज्या समस्या आहेत ते रिलीव्ह करायला हेल्प होईल. आणि हो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की स्ट्रेसचा पोस्टमॉर्टम म्हणजे डिलिव्हरी नंतर त्या शरीरावर कसा परिणाम होतो. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण हेल्थ आहे तर सगळं आहे. आणि हो, तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली तर गरजूंना तुम्ही नक्की शेअर करा आणि तुम्ही कोणत्या समस्यांना तोंड देताय हे मला नक्की लिहून पाठवा किंवा शेअर करा.